मी आणि तांबे आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला आज दाखवणार आहे सोयाबीन कबाब. पाव किलो मी इकडे सोयाबीन घेतलं, त्याला मी गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेते. त्याला मी बॉईल करून घेते, त्याचं पाणी पण काढून घेतले. आता थंड झाल्यावर ह्याला आपण मिक्सरला लावून घेऊया. पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. मिक्सरला सोयाबीन होते ते मी मिक्सरला लावून घेतले. त्याला लागणारी वस्तू पण आता मी तुम्हाला दाखवते. कांदा घेतला, त्याला बारीक कापून घेतले. कोथिंबीर घेतली, जिरा घेतलंय, जिरं, मिरची घेतले, कॉर्नफ्लॉवर घेतलंय, बेसन घेतलंय, जिरा पावडर घेतले, चाट मसाला घेतलाय, अद्रक लसूण पेस्ट घेतले, तर मसाले घेतले. आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. मिरची टाकूया, चाट मसाला टाकूया याच्यामध्ये, जिरा पावडर टाकूया, अद्रक लसूण पेस्ट टाकूया, धना पावडर 1 चमचे टाकूया, गरम मसाला पण 1 चम्मच टाकूया, हळद टाकूया अर्धा चम्मच, मालवणी मसाला टाकूया 1 चम्मच, चवीपुरती मीठ टाकूया. ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर अजून बेसन पण टाकूया. ह्याच्यामध्ये मी 4 चमचे बेसन टाकलेत. ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया 2 चमचे, जिरं टाकूया याच्यामध्ये आपण, हे बघा. ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया. हे आपलं आता मिक्स करून झालं, तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया थोडंसं. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, मिक्स करून घेऊया. पीठ आता मळून झालं, आता आपण कबाब बनवून घेऊया. हे बघा, चवी नाही पडले. आता मी हे सर्व करते, मग तुम्हाला दाखवते. हे कबाब आपले तयार झाले. तिकडे मी कडे ठेवले, कडेमध्ये तेल टाकले, तेल गरम झालं, आपण सोडूया. आता आपण पलटी करूया याला. आता हे ब्राऊन झाले, तर त्याला आपण काढून घेऊया. आता मी तुम्हाला पूर्ण हलते नंतर दाखवते.
होते 3 भाकरी 3 टाकते, मग तुम्हाला खाऊन दाखवते. हे आता झालंय सगळं. आता मी स्टोव बंद करते, नंतरला मी तुम्हाला खाऊन दाखवते. आता मी याला काढून घेते बाहेर. आता सगळं झालं तर तुम्हाला मी खाऊन दाखवते. हे बघा प्रॉपर शिजलंय. हे बघा इथं मी शेजवान चटणी घेतली, त्यासोबत आता मी खाते. एकदम छान झालं. तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ मी इकडेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.